नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या पुढे विष्णू पुराण आणि वायू पुराण माहिती घेऊन आली आहे. 18 पुराणांपैकी आपण 2 पुराणांची माहिती जाणून घेतली. एक ब्रह्मपुराण, दुसरे पद्मपुराण. आज आपण 2 पुराणांची माहिती जाणून घेणार आहोत. पहिले म्हणजे विष्णू पुराण आणि दुसरे वायू पुराण. महापुराणांपैकी विष्णू पुराण हे आकाराने सर्वात लहान आहे, परंतु प्राचीन काळापासून त्याचे महत्त्व खूप जास्त मानले जाते. संस्कृत विद्वानांच्या दृष्टीने ह्या पुराणाची भाषा उच्च दर्जाची साहित्यिक आणि काव्यात्मक गुणांनी परिपूर्ण आणि शुभ मानली जाते. या पुराणात पृथ्वीचे स्वरूप, ज्योतिषशास्त्र, राजवंशाचा इतिहास, श्रीकृष्णांचे चरित्र इत्यादी विषय अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडले आहेत. हे पुराण खंडन आणि मंडन या प्रवृत्तीपासून मुक्त आहे. धार्मिक घटकांचे वर्णन सोपे आणि समजण्यायोग्य शैलीत केले आहे. या पुराणात 7000 श्लोक उपलब्ध आहेत. तथापि अनेक ग्रंथांमध्ये त्याच्या श्लोकांची संख्या 23,000 असल्याचे सांगितले आहे. हे पुराण 6 भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात सर्ग किंवा सृष्टीची उत्पत्ती, काळाचे स्वरूप आणि ध्रुव, पृथू आणि प्रल्हाद यांच्या कथा दिल्या आहेत. दुसऱ्या भागात जगाचे स्वरूप, पृथ्वीचे 9 भाग, ग्रह, नक्षत्र, ज्योतिष इत्यादींचे वर्णन केले आहे. तिसऱ्या भागात मन्वंतर, वेदांच्या शाखांचा विस्तार, गृहस्थ धर्म आणि श्राद्धविधी इत्यादींचा उल्लेख आहे. चौथ्या भागात सूर्यवंशीय व चंद्रवंशातील राजे व त्यांच्या वंशावळीचे वर्णन आहे. 5व्या भागात श्रीकृष्णांचे चरित्र आणि त्यांच्या लीलांचे वर्णन आहे. तर 6व्या भागात विनाश आणि मोक्षाचा उल्लेख आहे. सूर्यवंश वृक्ष आणि चंद्रवंश वृक्ष. विष्णू पुराणमध्ये पुराणांच्या 5 वैशिष्ट्यांचे किंवा विषयांचे वर्णन आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचित सर्व विषय प्रमाणानुसार नमूद केले आहे. या दरम्यान आध्यात्मिक चर्चा, सत्कर्मे आणि सदाचार इत्यादींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रचनाकार पराशर ऋषी. या पुराणाचे लेखक पराशर ऋषी होते. ते महर्षी वशिष्ठ यांचे नातू होते. या पुराणातील पृथू, ध्रुव आणि प्रल्हाद यांच्या घटना अतिशय रंजक आहेत. पृथूच्या वर्णनात पृथ्वी सपाट करून शेती करण्याची प्रेरणा दिली आहे. कृषी व्यवस्था सुव्यवस्थित करण्यावर भर देण्यात आला आहे. घर, गाव, शहर, किल्ला इत्यादींचा पाया रचून कुटुंबांना सुरक्षा प्रदान करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे पृथ्वीला पृथ्वी असे नाव पडले. ध्रुव. या कथेत ऐहिक सुख, ऐश्वर, धनसंपत्ती इत्यादींना क्षणभंगूर म्हणजेच नाशवंत मानून आध्यात्मिक प्रगतीची प्रेरणा दिली आहे. प्रल्हादच्या बाबतीत परोपकार आणि संकटकाळातही तत्वे आणि आदर्श न सोडण्याबद्दल सांगितले आहे. श्रीकृष्ण चरित्राचे वर्णन. विष्णू पुराण हे प्रामुख्याने श्रीकृष्णांच्या पात्राचे वर्णन करते. जरी श्रीरामांच्या कथेचाही थोडक्यात उल्लेख केला आहे. या पुराणात श्रीकृष्णाला त्यांचा समाजसेवक, लोकप्रेमी, लोकरंजक आणि लोककल्याणकारी स्वभाव प्रकट करून एक महान पुरुष म्हणून वर्णन केले आहे. राधाकृष्ण. श्रीकृष्णांचे जन्मस्थान मथुरा. श्रीकृष्णाने लोकांना संघटनात्मक शक्तीचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली. अधर्माविरुद्ध धार्मिक शक्तीचा झेंडा रोवला. महाभारतमधील कौरवांचा नाश आणि कालिया दहनमधील नागांचा वध यातून त्यांची परोपकारी प्रतिमा दिसते. लोकांना उपयोगी पडणाऱ्या श्रीकृष्णांच्या जीवनातील घटनांना अलौकिक स्वरूप देणे हे त्या महापुरुषावरील भक्तीचे प्रतीक आहे. या पुराणात श्रीकृष्णांच्या चरित्राबरोबरच भक्ती आणि वेदांताची उत्तम तत्वेही मांडण्यात आली आहेत. येथे आत्मा हे जन्ममृत्यूपासून मुक्त, गुणरहित आणि शाश्वत असे वर्णन केले आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच आत्मा वास करतो. भगवंताचा भक्त तो असतो ज्याचे मन शत्रू आणि मित्र यांच्यात समानता ठेवते, इतरांना त्रास देत नाही, कधीही व्यर्थ अभिमान बाळगत नाही आणि भगवंत सर्वांमध्ये वास करतो असे मानतो. तो नेहमी सत्याचे अनुसरण करतो आणि कधीही असत्य बोलत नाही. राजवंशाचा इतिहास. या पुराणात प्राचीन राजघराण्यांचा
लेखाजोखा लिहिताना कलियुगातील राजांना सावध केले आहे की पापी आचरणाने नव्हे तर चांगल्या आचरणानेच लोकांची मने जिंकता येतात. जो नेहमी सत्याचे अनुसरण करतो, सर्वांशी मैत्रीपूर्ण असतो आणि सुखदुःखात मदत करतो, तो राजा श्रेष्ठ आहे. प्रजेचे कल्याण आणि रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. जो राजा स्वतःच्या स्वार्थात मग्न होऊन प्रजेकडे दुर्लक्ष करतो आणि सदैव स्वतःच्या सुखात मग्न असतो, तो काळापूर्वीच नष्ट होतो. या पुराणात स्त्री, साधू आणि शूद्र यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. जी स्त्री तन मनाने आपल्या पतीची सेवा आणि सुखाची इच्छा बाळगते, ती इतर कोणतेही कर्मकांड न करता मोक्ष प्राप्त करते. त्याचप्रमाणे शूद्र देखील त्यांचे कर्तव्य पार पाडून ब्राह्मणांना विविध प्रकारचे कर्मकांड आणि तपश्चर्येद्वारे जे काही प्राप्त होते ते सर्व प्राप्त करतात. असे म्हणतात, शूद्रोश्च द्विजशुश्रूषा तत्परै द्विजसत्तमा तथा द्विस्त्रीभिरणाय सात्पती शुश्रूयेव हि. म्हणजेच शूद्र ब्राह्मणांची सेवा करून धर्म प्राप्त करतात आणि स्त्रिया इतरांची सेवा करूनच धर्म प्राप्त करतात. आध्यात्मिक चर्चा. विष्णू पुराणाच्या शेवटच्या 3 अध्यायात आध्यात्मिक विषयांवर चर्चा करताना तप, परमार्थ आणि ब्रह्मयोग या त्रिगुणांचे ज्ञान दिले आहे. मानवी जीवन सर्वश्रेष्ठ मानले जाते. देवांनाही याची तळमळ असते. जो माणूस भ्रमाच्या पाशातून मुक्त होऊन कर्तव्य बजावतो, त्यालाच या जीवनाचे लाभ मिळतात. निस्वार्थ कृती आणि ज्ञानमार्गाचा उपदेशही या पुराणात दिला आहे. सांसारिक कामे करतानाही धर्माचे पालन करता येते. कर्ममार्ग आणि धर्ममार्ग दोन्ही श्रेष्ठ मानले जातात. आपले कर्तव्य बजावत असताना माणूस घरात असो व जंगलात, त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितच होते. भारतवर्षाचा महिमा कार्यभूमी असे सांगून त्याचे सुंदर वर्णन करताना पुराणकार म्हणतात, इतः स्वर्गश्च मोक्षश्च मध्यम चांतश्च गम्यते न खल्वन्यत्र मर्त्यानां कर्मभूमो विधीयते. म्हणजेच इथून स्वर्ग, मोक्ष, आकाश आणि पाताळ सापडतो. या देशाखेरीज इतर कोणत्याही भूमीवर मानवासाठी कर्माचा नियम नाही. या कर्मभूमीच्या भौगोलिक रचनेबाबत असे म्हटले आहे, उत्तरम यच्च मुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्ष तद्भारतम नाम भारती यत्र संतती. म्हणजेच समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला वसलेल्या या पवित्र भूमीला भारतवर्ष असे नाव आहे. त्याच्या संततीला भारतीय म्हणतात. विष्णू पुराणातील हा श्लोक या भारत भूमीच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. गायन्ति देवः किल गीतकानि धन्यास्तु ते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति भूयः पुरुषः सुरत्वात् कर्मांड संकल्पित तवत्फलानि संन्यस्य विष्णू परमात्मभूते अवाप्यतां कर्ममही मनन्ते तस्मिल्लयं ये त्वमलः प्रयांती. म्हणजेच देव सतत गात असतात की ज्यांनी स्वर्ग आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी भारतात जन्म घेतला आहे, ते मानव आपल्या देवांपेक्षा अधिक धन्य आणि भाग्यवान आहेत. जे या कर्मभूमीत जन्म घेऊन सर्व आकांक्षापासून मुक्त होऊन परात्पर भगवान श्री विष्णूंना आपले कार्य अर्पण करतात, ते पापमुक्त होऊन त्या अनंत परमात्मा शक्तीमध्ये शुद्ध अंतकरणाने लीन होतात. असे लोक धन्य आहे. विष्णू पुराणात कलियुगातही चांगल्या आचरणावर भर देण्यात आला आहे. त्याचा आकार लहान असू शकतो, परंतु मानवी हिताच्या दृष्टिकोनातून हे पुराण अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचे आहे. आता आपण वायुपुराणात काय सांगितले आहे ते बघूयात. वायुपुराण हे स्वतंत्र पुराण मानत नाहीत, तर ते शिवपुराण आणि ब्रह्मांड पुराण यांचा भाग मानतात. परंतु नारद पुराणामध्ये सूचीबद्ध केलेल्या 18 पुराणांपैकी वायुपुराण हे स्वतंत्र पुराण मानले गेले आहे. चतुर्युगाच्या वर्णनात वायुपुराण मानव सभ्यतेच्या विकासातील आदिम युग मानते. वर्णाश्रम पद्धतीची सुरुवात त्रेतायुगापासून झाली असे म्हणतात. त्रेतायुगातच मनुष्याने श्रमविभागणीचे तत्त्व अंगीकारले आणि शेती शिकली.
वायुपुराणचे कथानक इतर पुराणांपेक्षा वेगळे आहे. तो जातीयवादाच्या दोषाने पूर्णपणे युक्त आहे. त्यात सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, ज्योतिष, आयुर्वेद इत्यादींचे वर्णन आहे, परंतु पूर्णपणे नवीन स्वरूपात. श्री विष्णू आणि शिव दोघेही आदरणीय उपासनेस पात्र मानले जातात. वायुपुराणचे कथानक अतिशय साधे आणि कोणत्याही देखाऊपणाशिवाय आहे. यात विश्वाची निर्मिती, मानवी सभ्यतेचा विकास, मन्वंतराचे वर्णन, राजवंशाचे वर्णन, योगमार्ग, सद्गुण, प्रायश्चित पद्धती, मृत्यूकाळाची वैशिष्ट्ये, युगधर्माचे वर्णन, वाणी, ओंकार, वेदांचा उदय, ज्योतिषशास्त्रांचा प्रसार, लिंगाची उत्पत्ती, ऋषींची वैशिष्ट्ये, तीर्थयात्रा, गंधर्वाचे वर्णन आणि अलंकारशास्त्र इत्यादी उपलब्ध आहेत. यात 112 अध्याय आणि 10,991 श्लोक आहेत. असे दिसते की विश्वाप्रमाणेच त्याचेही 4 भाग झालेले आहेत, जसे की प्रक्रिया, अनुषंग, उपोद्घात आणि उपसंहार. अध्यायाचे वर्णन वराह पुराणाप्रमाणेच याचीही सुरुवात नारायणम नमस्कृत्यमने होते. दुसऱ्या श्लोकात व्यासांची स्तुती गायली आहे, जी इतर आवृत्तीत आढळत नाही. तिसऱ्या श्लोकात शिवभक्ताची दिशा आहे. 104 अध्याय अनेक आवृत्त्यांमध्ये उपलब्ध नाही. आणि शेवटचा अध्याय गाय महात्म्य. काही लेखकांच्या मते नंतरची जोड आहे. अनेक अध्यायांमध्ये शिवपूजेचा विशेष उल्लेख आहे. हा काहीसा पक्षपात आहे असे दिसते. कदाचित हा पक्षपात दूर करण्यासाठी किंवा जातीय समतोल साधण्यासाठी गाय महात्म्याचे अध्याय जोडले गेले असतील. एवढेच नाही तर अध्याय 98 मध्ये श्री विष्णूंची स्तुती केली आहे आणि दत्तात्रेय, व्यास, कल्की हे श्री विष्णूंचे अवतार असल्याचे म्हटले आहे, परंतु बुद्धांचा उल्लेख नाही. अध्याय 99 हा सर्वात मोठा आहे, ज्यामध्ये 464 श्लोक आहेत आणि त्यात अनेक प्राचीन, काल्पनिक आणि ऐतिहासिक कथा आहेत. या पुराणात काही श्लोक आहेत जे महाभारत, मनु आणि मत्स्य पुराणांमध्ये आढळतात. मत्स्य पुराणाप्रमाणे या पुराणातही धर्मशास्त्रीय साहित्य विपुल प्रमाणात आढळते. या पुराणाची गणना सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रामाणिक पुराणांमध्ये केली जाते, पण त्यात नंतरचे काही प्रक्षेप आणि जोडही आहेत. कल्पतरूने जलद आणि निश्चित कालावधीचे विभाग वगळता इतर काही विभागांमध्ये ते घेतले आहे. श्राद्धात 160 श्लोक आहेत. 35 मोक्षावर, 22 तीर्थयात्रा, 7 दान, 5 ब्रह्मचार्य आणि गृहस्थांवर पारंपरिक श्लोक आहेत. अपारकाराने सुमारे 75 श्लोक उतरून घेतले आहेत. स्मृतिचंद्रिका यांनी श्राद्ध, अतिथी, अग्निहोत्र आणि समिधा यावरील श्लोक उतरवून घेतले आहे. वायूने गुप्त घराण्याकडे एक हलणारे संकेत दिले आहेत. याला 5 वर्षाचे युग असल्याची माहिती आहे. यात मेष, तूळ, मकर आणि सिंह चर्चा केली आहे. 87व्या अध्यायात गीतालंकाराचे वर्णन पूर्वाचार्याच्या तत्वांच्या आधारे केले आहे. ब्रह्मांडाचा अध्याय वायूच्या विषयावर आहे आणि श्लोकही समान आहेत. हर्षचरित आणि कादंबरीचा उल्लेख. वायुपुराणामध्ये गुप्त घराण्याची चर्चा आहे आणि बाणाने आपल्या हर्षचरित आणि कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तिची तारीख इसवी सन 350 ते 550 या दरम्यान असावी. ज्या पुराणातून शंकराचार्यांनी त्यांच्या वेदांत सूत्रात एक श्लोक उतरवून घेतले आहे ते वायुपुराण आहे. फक्त नारायण या शब्दाऐवजी वायुपुराणामध्ये महेश्वर ठेवले आहे. काही फरकासह तीच गोष्ट आहे. योगसूत्रावरील वाचस्पतीने तत्वसाराथीमध्ये वायुपुराण उतरवून घेतले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.